आता व्हॉट्सअपने नवीन एक आहे ती नेम जाहीर केलाय, म्हणजे त्यांची जी की नवीन एक पॉलिसी आलेली आहे आणि एक अपडेट सुद्धा त्यांनी आणलेला आहे. कोणते कोणते अपडेट्स आणले आणि ही जी की पॉलिसी आहे ही सर्वात इम्पॉर्टंट पॉलिसी आहे. जर ही पॉलिसी आली आणि जर तुम्ही ह्या 3 चुका जर करत असाल, त्यांनी सरळ जर सांगितलंय तर तुमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे तो बॅन केला जाणार आहे. नंतर तुम्ही व्हॉट्सअप यूज करू शकत नाही. कोणते कोणते पॉलिसी आहे सगळं काय मी डिटेल्समध्ये मी सांगणार. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ही ऑन करा. सगळ्यात पहिले तुम्हाला माझ्या मोबाईलची जेव्हा मी ती जी काही पॉलिसी आहे ते तुम्हाला मी सांगणार. जसं की आता बघू शकता सगळ्यात पहिली जी पॉलिसी आहे त्यात काय त्यांनी सांगितलंय, खूप जास्त जो की मेसेज असतो तुम्हाला सुद्धा माहिती आहे, एखादा मेसेज जर आपण एखाद्या बऱ्याचशाच लोकांना एकच मेसेज सारखा जर सेंड करत असेल, फॉरवर्ड करत असाल, तरी सुद्धा इथे तुमचं जे की असेल ते नंबर असेल तो ब्लॉक केला जाऊ शकतो. इथे सरळ चाललंय खूप जास्त लोकांना एकच मेसेज जे की वेळोवेळी मेसेज जे की असतात पाठवू शकत नाही, म्हणजे एकच मेसेज सारखा तुम्ही पाठवू शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ते इथे बघू शकता वेळोवेळी मेसेज आहेत ते तुम्ही पाठवू नका. म्हणजे जे की मेसेज आपले असतात ते प्रत्येकाला एकच मेसेज सारखा फॉरवर्ड अजिबात तुम्ही करायचं नाही. ही पॉलिसी आल्यानंतर हे अजून तरी लागू झालेली नाही, पण लवकरात लवकर लागू होणार म्हणून सांगितलंय. दुसरी यात तुम्हाला सांगतो, जसं की आता ही महत्वाची गोष्ट दुसरा जो की त्यांनी सांगितलेला आहे एक इम्पॉर्टंट सांगतो. बरेचसे लोक काय करतात की तुम्हाला माहिती आहे आता सध्या व्हॉट्सअपवर जी काय एखाद्याने आपल्याला मेसेज केला त्यानंतर ऑटोमॅटिक ऑटो रिप्लायचा हा ऑप्शन नाही, पण बरेचसे लोक थर्ड पार्टी ऍप वापरतात. कारण की कसं असतं की एखाद्याने आपल्याला मेसेज केल्यानंतर तो ऑटोमॅटिक त्याला रिप्लाय जावं याच्यासाठी बरेचसे लोक आहेत ते थर्ड पार्टी ऍप यूज करतात. पण आता असं करायचं नाही. जर तुम्ही असं जर करत असाल तर तुमचा नंबर आहे तो सुद्धा तो बॅन केला जाऊ शकतो. त्यांनी इथे सांगितलं ऑटो जी की तुम्ही मेसेज पाठवण्यासाठी एखादे ऍप वापरत असाल तरी सुद्धा तुमचा नंबर आहे तो बॅन केला जाऊ शकतो. लास्ट जो की तुम्हाला सांगतो काय केलंय की ह्या महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जो की मेन पॉईंट तुम्हाला सांगतो. आता लास्ट जी की एक महत्वाचा त्यांनी जी की त्यात पॉईंट ऍड केलाय. जसं की समजा तुम्हाला एखादा व्यक्ती आहे, जसं की समजा आता रँडमली तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलताय पण तो व्यक्ती तुमच्या ओळखीत नाही, तुम्ही त्याला सारखा जर मेसेज करत असाल, अनोळखी व्यक्तीला जर इथून पुढे जर तुम्ही मेसेज करत असाल तरी सुद्धा ते तुमचा नंबर आहे तो ब्लॉक केला जाऊ शकतो. नंबर जो की असेल तो तुमचा बँक केला जाऊ, म्हणजे नंबर आहे तो बॅन होणार डायरेक्ट. तुम्ही व्हॉट्सअप आहे त्याच्यासोबत नंतर त्या नंबरशी आहे ते खोलू शकत नाही. हा एक नवीन पॉलिसी त्यांनी जारी केली आहे आणि हा महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय जी की आहे ही लवकरात लवकर 1 तारखेपासून त्यांनी सांगितलं लागू होण्याची चान्सेस आहेत, पण बघूया कधी लागू होत्या. पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे अनोळखी व्यक्तीला अजिबात मेसेज तुम्ही करू नका. दुसरी गोष्ट आहे जी काय ऑटो रिप्लायसाठी कोणते ऍप आहे ते यूज करू नका. महत्वाची गोष्ट आहे जास्त लोकांना एकच मेसेज तो फॉरवर्ड अजिबात करू नका. जर अशा या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुमचं जे की व्हॉट्सअपचा नंबर आहे तो सेफ राहू शकतो. आणि जर तुम्ही एकच मेसेज जर समजा 50-60 लोकांना सेंड करत असाल तर तुमचं जे की नंबर असेल तो बॅन केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे काही वेळी तुम्ही ऑटो रिप्लायसाठी थर्ड पार्टी ऍप डाउनलोड करता ते अजिबात करू नका, त्याने सुद्धा इथे बॅन होऊ शकतो. आणि महत्वाची गोष्ट बऱ्याचशाच लोकांना काय मजा असते की एखाद्या व्यक्तीला ज्याचा नंबर सेव्ह नाही त्या व्यक्तीला डायरेक्ट मेसेज करायचे. म्हणजे काय करायचं की डायरेक्ट त्या नंबर आपल्या याच्यात सेव्ह नाही पण त्याला डायरेक्ट ते मेसेज करतात, याने सुद्धा इथे तुमचा नंबर आहे तो आता ब्लॉक होणार आहे. आता हे सिस्टीम कशासाठी त्याने आणली आहे पहिली तर गोष्ट सांगतो. बऱ्याचशाच लोकांसोबत स्कॅम करतात, बऱ्याचशाच लोकांना ते फसवत आहेत, त्यांच्या बँकेतून पैसे होत आहेत, म्हणजे पैसे जे काय ते कट होऊन स्कॅमर आहेत त्यांना फसवत आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी त्यांनी हे जी काय हा नवीन नियम आहे तो जारी केला, म्हणजे ही नवीन जी काय आहे पॉलिसी जारी केली आहे. आणि याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणार ज्यावेळेस ही पॉलिसी ज्यावेळेस लॉन्च होईल याच्यावर डिटेल्समध्ये मी व्हिडिओ बनवणार. दुसरी गोष्ट सांगतो हे अपडेट्स आहेत दुसरं जे काय आलं आहे, म्हणजे की समजा जसं की आता तुम्हाला माहिती असेल इथे बघू शकता सरळ मी माझ्या मोबाईलच्या दुसऱ्या स्क्रीनवर बघू शकतो. व्हॉट्सअपवर काही प्रॉब्लेम आला तुम्हाला तर डायरेक्ट किंवा बग काही मोबाईल जे काय असेल किंवा काय तुम्हाला बग एखादा येत असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमचा मोबाईल आहे तो नुसता असा शेक केल्यानंतर आहे तो डायरेक्ट तुम्हाला जी काय रिपोर्ट ऑफ प्रॉब्लेम जाईल आणि तिथे तुम्हाला ऑप्शन भेटणार आहे नवीन एक जी की स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. तिथून तुम्ही काय जो काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो डायरेक्ट व्हॉट्सअप टीमशी आहे ती संपर्क साधू शकता आणि डायरेक्ट त्यांना सांगू शकता अशा पद्धतीने मला बग येत आहे, अशा पद्धतीने प्रॉब्लेम येत आहे आणि तो प्रॉब्लेम आहे तो तुमचा सॉल्व्ह होणार आहे. हा एक नवीन अपडेट्स आलाय, पण जो की एक नंबरचा जो की मी रूल सांगितला हा सर्वात इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस हा जे की अजून सुद्धा आला नाही पण ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ बनवू आहे ते सांगणार आहे. याच्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी तुमकडे जे व्हिडिओज अपलोड करेन याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.